लोणावळ्यात प्लास्टिक कचरा संकलन व मार्गदर्शन याचे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली। लोणावळा नगर परिषदेच्या 4थ्या मजल्यावर प्लास्टिक कचरा संकलन विघटन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। लोणावळा नगर परिषद, हिंदुस्तान कोको कोला बेवरेज आणि संगम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा संकलन मार्गदर्शन तसेच पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत लोणावळा शहरात लोणावळा नगर परिषद, हिंदुस्तान कोका कोला बेवरेजेस आणि संग्राम प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा बाजारातील बाजारपेठेतील रिकाम्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून प्लास्टिक कचरा संकलन जनजागृती करण्यात आली। या प्रसंगी लोणावळा नगर परिषद इमारत 4थ्या मजल्यावरती हिंदुस्तान कोका कोला बेवरेजेस व संगम प्रतिष्ठान यांच्या प्रतिनिधींनी प्लास्टिक कचरा संकलन बाबत मार्गदर्शन केले। या प्रसंगी लोणावळा नगर परिषद नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, लोणावळा नगर परिषद आरोग्य समिती सभापती धनंजय काळुके, महिला बालकल्याण समिती सभापती स्वप्ना कदम, मागासवर्गीय विशेष समिती सभापती नयना पैलकर, हिंदुस्तान कोको कोलाचे तुषार सर तसेच नगरसेविका लक्ष्मी पाळेकर, सोनाली मराठे, वैशाली मोगरे, आरती तिकोने, वसुंधरा दुर्गे, नगरसेवक अनिल गवळी, झाकीर खलिफा, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अतुल कदम, संभाजी मराठे, योगेश पैलकर, संगम प्रतिष्ठानचे तानाजी घाग, सिंधुरिका घाग, कोमल नाडर, पृथ्वा घाग तसेच रंगनाथ नाडर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। लोणावळा नगर परिषद नगराध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात हिंदुस्तान कोको कोला बेवरेज आणि संगम प्रतिष्ठान यांनी प्लास्टिक कचरा संकलन पथनाट्याद्वारे जनजागृती हा उपक्रम केल्याने त्यांचे कौतुक केले। लोणावळ्यात असा उपक्रम लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असे आवाहनही त्यांनी केले। तसेच आरोग्य समिती सभापती यांनी या उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका, मान्यवर, लोणावळा नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी, स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्लास्टिक कचरा संकलन याचे पथनाट्य सादर करण्यात आले व जनजागृती करण्यात आली। तो इसीलिए दोस्तों इस मुकरना के द्वारा हम आपको यही बताना चाहते थे कि हमारा लोनावला अगर हमें इस कचरे से मुक्त कराना है और उसका वर्गीकरण करके हमें डंपिंग ग्राउंड तक पहुंचाना है, ये जिम्मेदारी हमारी, यही हमारा फर्ज है। या ठिकाणी लोणावळा शहरामध्ये कचऱ्याची जी समस्या आहे, स्वच्छतेचा जो दर्जा आहे तो अजून उंचावण्यासाठी कोका कोला बेवरेजेस, ऑप्टिमम इको केअर, इको सोल्युशन या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अवेअरनेस घेतलेलं आहे। पथनाट्याच्या माध्यमातून चकाचक लोणावळा नावाचं पथनाट्य केलेलं आहे आणि या माध्यमातून आपण लोकांना सांगत आहोत की सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा। कचऱ्याकडे बघताना त्याला कचरा न म्हणून न बघता त्याला त्याची रोजीरोटी म्हणून बघा, लक्ष्मी म्हणून बघा। या कचऱ्यातून असंख्य रोजगार उत्पन्न होऊ शकतात। मग तुम्ही तुमच्या घरचा कचरा रस्त्यावर का फेकताय? तर तो तसा न फेकता ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये वेस्ट मॅनेजमेंटनी ज्या पद्धतीने हा प्रोसेसिंग सेंटर तयार केलेत, MRF सेंटर तयार केलेत, या लोणावळा नगर परिषदेमध्ये जर अशा पद्धतीचे MRF सेंटर्स तयार झाली, वेस्ट मॅनेजमेंटची वेगवेगळी यंत्रणा सुरू झाली, ज्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होऊ शकते, गांडूळ खत प्रकल्प होऊ शकतो, त्याशिवाय वेगवेगळ्या सिटी कंपोस्ट आपण तयार करू शकतो। हे झालं ओल्या कचऱ्याचं। सुका कचरा रिसायकल होतो। महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन या फील्डवरती काम करतात त्यांना देऊन प्लास्टिक, थैली, कचरा, पुठ्ठा, व्हाईट अशा 151 प्रकारचा जो सुका कचरा आहे तो आपण संग्रहित न करता वर्गीकृत करून लोकांपर्यंत पोहोचवला तर त्यातून असंख्य कचरा वेचकांना रोजीरोटी निर्माण होईल, शिवाय असंघटित कामगारांना रोजगार निर्माण होईल। त्याच पद्धतीने आपल्या विभागातला कचरा कायम स्वरूपाचं नष्ट होऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपण ज्या पद्धतीने पुढाकार घेतोय, महानगरपालिका पुढाकार घेतात, महाराष्ट्र शासन पुढाकार घेते, तर माझी समस्त लोणावळकरांना विनंती आहे की या मिशनमध्ये जॉईंट व्हा, संगम प्रतिष्ठानबरोबर जॉईंट व्हा आणि आपला लोणावळा या विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर आणि या
म्हणजे मुंबई महाराष्ट्राच्या मध्ये सगळ्यात उंचावे यासाठी आपण प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या लोणावळा शहरामध्ये जमा होतात त्यासाठी एक CSR मधून जर आम्हाला एक मदत केली तर ते लोणावळा शहरामधले पार्क आहे तिथे पर्यटक लोक येत असतात आणि त्या ठिकाणी म्हणजे लोणावळे सारखे असतात किंवा काही गार्डन असते अशा ठिकाणी जर काही आता मशिनरी झाल्या त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बॉटल टाकल्याच्या नंतर त्यातनं 1 रुपया येतो आणि तो त्या व्यक्तीला भेटतो. तो व्यक्ती त्याच्यामध्ये ती बॉटल टाकेल. जेणेकरून जर जर तुम्ही आम्हाला नगर परिषदेला त्या काय म्हणतात त्याला त्या मशिनरी जर विविध ठिकाणी बसून दिल्या तर खूप बरं होईल. आणि त्यातून काही काळच्या मी तुमच्या मॅडमला पण सांगितले आमच्या श्रोतेच्या माध्यमातून कंपनीकडून आम्ही एखादी तुम्हाला स्ट्रीट डेव्हलपमेंटसाठी जर दिली जागा दिली त्या ठिकाणी आम्ही तुमच्या कंपनीचं नावही त्या स्ट्रीटला देऊ आणि एकदम अशा चांगल्या पद्धतीची स्ट्रीट तयार करून तुम्ही कंपनी, कारण की लोणावळा शहरामध्ये संपूर्ण देशामधून पर्यटक फिरायला येत असतात आणि येत्या काही काळामध्ये आमचे माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प स्कायवॉकचा प्रकल्प लोणावळा शहराच्या लायन्स पॉइंट या ठिकाणी होत आहे. तर त्याच्या माध्यमातून अतिशय जे पर्यटक आता जे 50,000 60,000 पर्यटक शनिवार रविवार लोणावळा शहरामध्ये येतात त्याच ठिकाणी 1.5 ते 2 लाख 2.5 लाख पर्यटक लोणावळा शहरामध्ये येणार आहेत. तर तुमच्याही कंपनीचं त्याच्यामध्ये एक ऍडव्हर्टाईज होईल आणि आमच्याही शहराचं कुठेतरी वैभव वाढेल आणि तुमच्या कंपनीच्या माध्यमातून आमच्या लोणावळा नगर परिषदेला सहकार्य होईल अशा पद्धतीची आशा बाळगतो व आपल्या या सर्व या आजच्या प्रोग्रामला मनापासून शुभेच्छा देतो. आपण असेच दरवर्षी आमच्या लोणावळा शहरामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी सादर करावा आणि तो कार्यक्रम सादर करत असताना तो लोणावळा नगर परिषदेच्या बिल्डिंग मध्ये न करता तो शहराच्या कुठल्या तरी जिथे पब्लिक खूप असते अशा ठिकाणी तुम्ही सादर करावा. त्या ठिकाणी तुम्हाला लागणारा मांडव असेल, स्टेज असेल, लाईटची व्यवस्था असेल, तुमच्या जेवणा खावण्याची किंवा नाश्ता पाण्याची जी काही सोय असेल ती आमच्या नगर परिषदेकडून केली जाईल. ह्याच्यातून आपल्याला समाज प्रबोधन करायचे जेणेकरून जनजागृती करत असताना आज आम्ही ठीक आहे, आम्ही लोकप्रतिनिधी, आम्हाला सर्व माहिती बाबा आता आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, पण नागरिकांना ज्या पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे, नागरिकांना हे पथनाट्य दाखवलं पाहिजे ते खूप गरजेचं आहे. पुढच्या वेळी मोठ्या स्किलवरती तुम्ही हा कार्यक्रम सादर करा. आम्ही सर्व त्याचं आयोजन करू, पण लोणावळा शहराच्या मेन चौकामध्ये तो कार्यक्रम तुम्ही सादर करावा एवढी विनंती करतो. आणि 3 दिवसापूर्वी येऊन ताई आल्या होत्या, त्यांनी सर्व हा प्रोग्राम ठरवला. आमचे आरोग्य सभापती आणि मुरमुरे सर आणि आपले काय नाव शिवतेज सर यांनी हा प्रोग्राम फिक्स केला आणि आज सर्व नगरसेवक जमा झाले आणि त्यांनी सर्व प्रोग्राम बघितला आणि त्यांचं पथनाट्यही बघितलं. त्यातून असं सूचित होतं की आपण कसं गाव ठेवलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण हा बाटलीचा कचरा बरोबर कोकोकलाला घेऊन काम करणार आहोत हे त्यांनी दर्शवलेलं आहे. त्यामुळं ते एक साधन झालेले ह्याच्यापासून आपल्याला नगरपालिकेला पैसेही मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. तर त्यामुळं आपण हा कचरा लवकरात लवकर हे कधी चालू करतील असं मी डायरेक्टर जे कोकोकोलाचे आज आलेले आहेत तुषार पटनाईक सरांना आम्ही बसलो होतो, त्यांच्यावर चर्चा झाली माझी. ते त्यांना सांगितलं, ते बोलले आम्ही सहकार्य करू, त्यांनी आश्वासन दिलंय. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करतो आणि ताईंचे धन्यवाद करतो. काय कुठे त्यांचे धन्यवाद करतो. त्यांनी आला प्रोग्राम सुंदर सफल झाला त्याबद्दल धन्यवाद. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा.
मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.